अर्थात. पण ही जी व्हायरल जर्नी आहे ना अंकिता, आपण ह्याच्या आधी बिग बॉसमध्ये जाण्याच्या आधी एक छान एक इंटरव्ह्यू केला होता, हो. जिथे तू नालासोपारा ते कामोठा असा एक प्रवास सांगितलेलास आणि तो प्रवास ते आत्ता तुझाचा आत्ता प्रवास. काय आठवतं मागे बघितल्यावर अंकिताला? कारण व्हायरल जर्नी इतकी सोपी नसते. त्याच्यामागे बराच मोठा स्ट्रगल असतो. सो त्या जर्नीबद्दल काय सांगशील थोडक्यात? मला तसं म्हणायला गेलीस तर तू एकदम मी व्हायरल झाले आणि मला अचानक सगळं फेम मिळालं असं झालंच नाहीये. हं, मी स्टेप बाय स्टेप ग्रो होत गेले आणि वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स मला मिळत गेलेत. म्हणजे जसं बरोबर. पहिलं रील्स व्हायरल झाले. त्याच्यानंतर मग मला YouTubeबद्दल कळलं. मग मी YouTubeची जर्नी एक्सप्लोर केली. YouTube रील्सचं झाल्यानंतर मग बऱ्याच गोष्टी छोट्या-मोठ्या सीरियलमध्ये मी गेस्ट अपीअरन्सवाले काम केलं. त्यानंतर मग मला सीरियल्स कसे चालतात ते कळलं, की दिवस-रात्र तिथे मेहनत असते. हं, मग त्याच्यानंतर मग मला बिग बॉस मिळाला. बिग बॉस नंतर आता हे परत कानचं आलं. सो असं वेगवेगळ्या मी गोष्टी एक्सप्लोर करते. सो एकच गोष्ट करते त्याच्यातच काहीतरी व्हायरल झालंय आणि हं. मला फेम मिळालंय असं काही झालंच नाही. त्याच्यामुळे हाही मी म्हणेन, की मला एक स्ट्रगलच बघायला मिळालाय, की मी सगळ्या गोष्टी पडताळत चालले. हे मला जमेल का? ते मला जमेल का? इथे मला चालेल का? हं. तर असा छान प्रवास चालू आहे. असं काही सोप्पा मला कधीच वाटला नाही. पण मागे वळून बघताना मी हे कसं केलं हे माझं मलाच कळत नाही, की कसं जमवलंय मी हे सगळं इथे येऊन. हं, हं. पण बिग बॉसचा तू उल्लेख केलास आता. बिग बॉसमुळे आयुष्य थोडं बदललं बिग अंकिताचं. बॉसमुळे भरपूर बदललं. बिग बॉसमुळे मला लोकांचं प्रचंड प्रेम मिळालं. कोणताही निगेटिव्ह माझ्या लाईफवरती काही हे झाला नाही त्याने. कारण तो शोच असा होता जाताना मला तीच भीती होती. कारण एकतर तो तुम्हाला इथे नेईल नाहीतर खाली आणेल. बरोबर. कारण तिथे तुम्ही जसे आहात तसे राहिल्यानंतर लोकांना तुम्ही कितपत आवडताय. बरं त्याच्यानंतर 24 तासामधलं 1 तास दाखवलं जातंय. त्याच्यामुळे हं. ते काय दाखवलं जाणार आहे, लोकं त्याला कसे रिएक्ट करणार ते होतं. पण खूप प्रेम मिळालं मला आणि मी आतमध्ये असताना पण एकदा सांगितलं होतं, की मला बाहेर तसे यंग कोणी मला माझे आणि त्यांचे विचार मॅच नाही होत. पण काका-काकी, आजी-आजोबा, मावश्या, आत्या ह्या जास्त माझ्याशी कनेक्ट करतात. हं. तर त्यांचंच प्रेम मला बाहेर आल्यानंतर खूप मिळालं. म्हणजे अशा आज्या वगैरे अशा येतात आणि मला मिठी मारतात, "कशी गोड मुलगी आहेस तू" वगैरे हे मला आवडतं. हं. त्याच्यामुळे निगेटिव्ह काही झालं नाही. त्या शोने मला भरपूर काही दिलंय. हं. पण आत्ताच आम्ही एक स्टोरी बघितली जी अभिजितने पोस्ट केलेली आहे. अभिजित आणि तू त्याच्यात आम्हाला दिसलेलास. तर ते काय गोड बंगाल आहे? ते तुम्हाला लवकरच केलं. आता आपण जे व्लॉग्समध्ये काही लिरिक्स लिहिले आहेत, हां. ते माझा असा विचार आहे, की ते का आम्ही सत्यात उतरवू नये? तर एवढं छान जर लिहिलंच आहे, हं. तर ते कदाचित आता उतरेल सत्यात. अच्छा म्हणजे तो नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत आहे. नवीन प्रोजेक्ट आहे. आम्ही आता विचार करतोय कोलॅबोरेशन काहीतरी करूया. बापरे! आता लोकांनी मैत्री बघितली, लोकांनी भांडण बघितलं, आता लोकांनी काम सुद्धा एकत्र बघितलं पाहिजे. हं. आणि आमच्या व्लॉगमध्ये लोकांनी कुणाल आणि तुला ह्याच्या आधी नवरा-बायको म्हणूनही पाहिलं आणि हां. नंतर कोवर्कर म्हणूनही पाहिलं. जे आम्ही तुझे डिबेट्स पाहिले त्याच्यासोबतचे. पण कुणालची जर्नी एक वेगळी आहे आणि तो तुझ्या या जर्नीत खूप हेल्प करतोय अंकिता. हं. सो त्यातलाही खूप सारं क्रेडिट द्यावं लागेल. कारण आत्ता जो काही आम्ही व्लॉग आणि BTS आपण शूट केलं खास या शोसाठी, ते बघितल्यानंतर बऱ्याच नवीन गोष्टी तू त्याच्याकडनं शिकतेस. हो. खूप गोष्टी शिकायला मिळतात. माझ्यातल्या सुप्त कलागुणांना वाव हं. मिळतोय, की मी जे आईने अभ्यास करून घेतला, जे निबंध स्पर्धा किंवा वक्तृत्व स्पर्धा याच्यामध्येच तू भाग घ्यायचा. तर त्या सगळ्या ते जे स्किल्स होते माझे, ते कुठेतरी मी सोडून दिले होते. वाचन तर मी तो म्हणाला तसं मी वाचनमध्येच सोडून दिलंय. परत-परत तो मला बूस्ट देत असतो. हे वाच, ते वाच, नवीन पुस्तकं वाच. तर एक अभ्यासू दृष्टिकोन परत एकदा ह्या सगळ्या गोष्टीला मिळाला. एका वेगळ्या फील्डमध्ये. म्हणजे मी फिल्म बघायचे, पण फिल्मला मी कधी अभ्यासू दृष्टीने कधी बघितलं नव्हतं. ते मला त्याने शिकवलं, की तू फ्रेमिंग चेक कर, तू कसा अँगल आहे तो चेक कर, त्याने कसं हे केलंय ते चेक कर. इव्हन म्युझिकबद्दल मला तसंही काही फार गंध नाही त्यातला. हं. पण त्यातलं पण तो अभ्यासू दृष्टीने एक बघायला जे सांगतो ना, ते मला एक नवीन शिकायला मिळालंय. आणि मी अशी मुलगी होते जी मूव्ही संपल्यानंतर उठून झालं ना, मूव्ही बघितला तर जायचं. क्रेडिट्स रोल होईपर्यंत आता मला बसायला लागतं. हं. कारण आता मी अशा व्यक्तीच्या ह्याच्यात आहे, की त्याच्यासोबत लग्न केलंय, की तो कोणी काय काम केलंय हे सुद्धा बघून जायचं. ते त्या माणसाला चांगलं वाटतं. भले ती फिल्म त्या फिल्ममध्ये त्याचं काही नसेल, तरीसुद्धा तो क्रेडिट्स रोल होईपर्यंत थांबतो. ते सगळे क्रेडिट कोणी काय काम केलंय, मग आता तुला ह्या मूव्हीमधलं काय आवडलं, हे आवडलं, अच्छा मग ते कोणी केलंय ते बघ. त्याची प्रोफाईल चेक कर. म्हणजे तुला अजून कळेल, की ती व्यक्ती काय काम करते किंवा त्या व्यक्तीचे स्ट्रगल्स काय होते. हं. सो हा एक चांगला दृष्टिकोन त्याने मला दिलाय. हं, हं. पण कुणाल जे काही करतो काम हं. त्याच्यामध्ये तो तुझ्यावर बऱ्याच काही गोष्टींचा एक्सपेरिमेंट करतो. तुला आहा! वाटलं होतं कदाचित तुझ्या आवाजावर काहीतरी एक्सपेरिमेंट होऊ शकतं असं भरपूर. तुला कधी वाटलेलं? नाही, मला कधीच वाटलं नव्हतं. पण मला असं वाटायचं, की मी गाऊ शकते का? मी हे करू शकते का? पण इथे मला भरपूर ओरडा मिळतो. पण व्हॉईस ओव्हर करणं किंवा ह्या गोष्टीमध्ये जे तू बघितलंस, की खूप मला तो चांगल्या पद्धतीने गाईड करतो, की कसं आवाजामधले उतार-चढाव,
जे माझं असं सगळं फ्लॅट जे मी बोलायचे ते उतार चढाव कसे असले पाहिजेत किंवा काय असलं पाहिजे हे तो मला चांगल्या पद्धतीने सांग. अंकिता खास करून तिच्या स्पष्ट भूमिकांसाठी खूप ओळखली जाते, कारण अंकिता स्पष्ट मतं मांडते. त्याच्यानंतर तिला ट्रोलिंगचा काही वेळेला सामना करावा लागतोच. पण अंकिताची काही बाबतीत स्पष्ट मतं आहेत. म्हणजे आत्ताचं पुणे प्रकरण असो किंवा पहिले सुरुवातीला ना जेव्हा अंकिता रील्स करायची किंवा ते खड्ड्यांवरचं रील असो, पावसाळ्यात जे काय ते सरकारला जाब विचारणारी अंकिता होती. ती आत्ता कुठेतरी मिस करतायत लोकं. का असं होतंय? मिस करतायत म्हणजे आता मला नवऱ्याने असं सांगितलं की गरजेचं नाहीये की तू सगळ्या गोष्टींवरती बोललंच पाहिजेस किंवा तुझी मतं लोकांना पटतायत असंही नाहीये. पण तू योग्य त्या विषयांवरती बोल. सगळ्याच विषयांवरती जर तू बोलत राहिलीस तर त्याचा इम्पॅक्ट तेवढा राहणार नाही. त्याच्यामुळे तू सतत बोलण्यापेक्षा जेव्हा योग्य असेल, जिथे खरी गरज असेल, जिथे कोणी बोलत नाहीये किंवा जिथे कोणी व्यक्त होत नाही अशा विषयांवरती बोला. जसं तू म्हणालीस की कधी कधी ट्रोलिंग नाही, मला कायमच ट्रोलिंग झालंय, कायमच मी. आणि कोकणात तर काही झालं तरी पहिलं माझ्यावरती तर ही का बोलत नाहीये, हिचं का हे नाही. तर काही वेळेला असं असतं ना की आम्ही कुठेतरी दुसरीकडे असतो, कामात असतो आणि माहितीही नसतं की काय झालंय. सो कुठच्याही विषयावरती अर्धवट माहिती असताना किंवा सोशल मीडियावरती जेवढं दिसतंय तेच बघून न बोलता तू तो विषय पूर्णपणे पडताळून मग त्याच्यावरती बोल, हे मला कुणालने सांगितलंय. आधी बऱ्याच वेळेला मी खूप विषयांवरती व्यक्त व्हायचे, तेव्हा मी कमी इन्फॉर्मेशनमध्ये व्यक्त व्हायचे. ओके. आता त्याने मला सांगितलं की पूर्ण माहिती घे, दोन्ही बाजू समजून घे आणि त्याच्यानंतर बोल. की मी एका बाजूनेच बोलणार, मला जे पटतंय तेच बोलणार असं न करता दोन्ही बाजू समजून घेऊन तुला काय पटतंय ते आता तू बोल. त्याच्यामुळे आम्ही दोघी दोन टोकाचे आहोत. मी पटकन रिॲक्ट होणारी आहे आणि तो खूप विचार करून रिॲक्ट होणार आहे. हम्म. तर कुठेतरी त्याने मला ते चांगली गोष्ट एक शिकवली आहे. हम्म. त्यामुळे मी कमी ठिकाणी व्यक्त होते, पण चांगल्या पद्धतीने व्यक्त होते. पण अंकिता ते रील्स कुठेतरी मिस करतेस का? कारण माझ्या मते पहिलंच आपल्या मागच्या इंटरव्ह्यूमध्ये तू बोललीस, की पहिलं व्हायरल झालेलं रील होतं ते म्हणजे ते लग्नात तू एक हो, रील केलेलं ते. असे मित्रासोबत. छोटे-छोटे जे फनी काही गोष्टी आहेत, त्या आता अंकिता मिस करते का करायच्या काही वेळेला? मिस करते म्हणजे मला वेळच मिळत नाही अगं. म्हणजे मी प्रयत्न करते. मी आत्ता तू जर माझ्या मोबाईलमध्ये बघशील ना, तर जवळपास एक 15-20 तर स्क्रिप्ट मी अशाच लिहून ठेवलेल्या आहेत. ज्या मला माहिती आहेत, की मी ह्या पोस्ट केल्या तर याला चांगला रीच मिळणार. पण तो वेळ काढणं आणि ते शूट करणं आळस आलाय की काय काय माहीत नाही. पण असं झालंय की हां, करूया, उद्या करूया, परवा करूया. आता मला कुणाल सांगतो, "अगं कर." हं. आणि पण ते राहून जातंय कुठेतरी आणि माझे जे मला करायचं होतं, जे बिझनेसमध्ये माझा पहिल्यापासून जो होता, मी जास्त फोकस माझा तिथे व्हायला लागलाय. त्याच्यामुळे इथे थोडासा कमी व्हायला लागलाय. हं. पण मी त्याचा बॅलन्स ठेवण्याचा आता प्रयत्न करतेय. हं.